हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रयाग इन्स्टिट्यूट अवर यूट्यूब चॅनल. सर्वांना या ठिकाणी बेसिक मॅथबद्दलचा जो आज आपण व्हिडिओ या ठिकाणी घेणार आहोत तो आहे पदावली संबंधित. ठीक आहे, तर पदावली कशा सोडवाव्यात किंवा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की या पदावल्या आपण सोडवायच्या कशा. तर पदावली सोडवताना एक बेसिक नियम जो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तो आहे बोर्ड मासचा. तर बोर्ड मास म्हणजे काय असतं, तर बी आणि ओ म्हणजे ब्रॅकेट ऑफला मराठीमध्ये आपण कंस सोडवणे असं म्हणतो. ठीक आहे, तर बोडोमास म्हणजे हा जो रूल आहे पदावली सोडवण्यासाठीचा, तर तो आपण जसं की आपण पदावली म्हणतो ती पदावली सोडवण्यासाठी वापरलेला असतो. तर बी आणि ओ तर ब्रॅकेट ऑफ असतं. डी याच्यासाठी डी म्हणजे काय आहे, तर याच्यामध्ये भागाकार आपण त्याला म्हणतो. डी म्हणजे त्या ठिकाणी आहे डिव्हिजन. पुन्हा नंतर यम आहे मल्टिप्लिकेशन, त्याच्यासाठी गुणाकार आहे. त्याच्यानंतर पुन्हा मग आहे बेरीज, ए ॲडिशन आणि त्यानंतर एस फॉर सबस्ट्रॅक्शन आहे. ठीक आहे, तर यामध्ये बोडोमास ही संकल्पना आपल्याला लक्षात घ्यायची आहे. हे तंत्र आहे पदावली सोडवण्यासाठीचं, एक मंत्र म्हणून आपण त्या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे. कुठलीही पदावली आपल्याला ज्यावेळेस सोडवायची असते त्यावेळेस या बोडोमासनेच आपण सोडवायची आहे. त्यालाच मराठीमध्ये कंचे भागू बेव असं सुद्धा म्हटले जातं. आता कंचे भागू बेव म्हणजे काय, तर त्या ठिकाणी कंस अगोदर सोडवायचा, त्यानंतर कंस सोडवल्यानंतर भागाकार करायचा, भागाकारानंतर गुणाकार करायचा, बेरीज करायची आणि वजाबाकी करायची. तर आजच्या आपल्या लेक्चर्समध्ये आपण असे काही ठराविक उदाहरणं या ठिकाणी बघणार आहोत की त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला गणित सोडवताना जर काही अडचण आली तर ती आपण शेवटपर्यंत पाहणार आहोत. ठीक आहे, तर या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर, जे जुने असतील त्यांनी इतरांना शेअर करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नोटिफिकेशनवर ऑन करा. आणि मॅथचे बेसिक व्हिडिओज आपल्याला जर कंटिन्युअसली हवे असतील किंवा शिक्षक पात्रता संबंधित बेसिक आणि महत्त्वपूर्ण जे की परीक्षेच्या प्रश्नांशी निगडीत असे व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर नक्कीच आपण मेंबरशिप जॉईन करा. 179मध्ये मेंबरशिप विथ टेस्ट विथ PDFs तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सर्व माहिती त्या ठिकाणी मिळाली जाईल. आणि व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे, कॉल करू नका, व्हॉट्सअप तुम्ही करू शकता. त्यावरती तुम्हाला आमची टीम संपर्क नक्कीच करेल, मार्गदर्शन नक्कीच करेल. ठीक आहे, तर आपल्या व्हिडिओकडे आपण येऊया. यामध्ये बोडोमास, कंचे भागू बेव हे आपण बघितलं. आता त्यामध्ये आपण या ठिकाणी काही उदाहरण गणित या ठिकाणी घेतलेलं आहे. आता याचा आपल्याला आन्सर या ठिकाणी काढायचा आहे. ठीक आहे, तर पहा याचा आन्सर काढत असताना आपण लक्ष द्या. 15 मायनस, आता ब्रॅकेट या ठिकाणी आपल्याला नियम जो आहे आपला तो कंचे भागू बेवचा नियम आहे. ठीक आहे, तर बघा कंस अगोदर या ठिकाणी हा मधला सोडवायचा आहे. मोठा कंस आपण सोडवायच्या नादाला लागायचं नाही, छोटा कंस या ठिकाणी जो आहे तो सोडवायचा आहे. आता या ठिकाणी कंचे भागू बेवच्या नियमानुसार आपण लक्षात घ्यायचं आहे की 36 डिवायडेड बाय 9 इंटू 8 मायनस 20. आता हा कंस आपल्याला सोडवायचा आहे. मग कंस सोडवत असताना बोर्डमास आपल्याला काय सांगतंय की ब्रॅकेट ऑफ करायचा आहे. ठीक आहे, ब्रॅकेट ऑफ आपण करूया. मग आता इथे हा कंस सोडवत असताना सुद्धा भागाकार अगोदर करायचा आहे. इतर गोष्टी ज्या आहेत ह्या जशाच तशा आपण लिहायच्या आहेत, चिन्हांसहित सुद्धा जे चिन्ह असतील, ज्या संख्या असतील त्या जशाच तशा या ठिकाणी ठेवायच्या आहेत. बरेच जण लिहिताना खूप चुकीचं लिहितात, त्यामुळे फायनल आन्सर काढायला सुद्धा त्यांना अडचण येते. हे कंसामध्येच घ्या, 36ला 9ने डिवाइड करा. बघा सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी भागाकार करणार आहोत. ठीक आहे, यांचा जो काही भागाकार येईल त्यानंतर आपण ते गुणाकाराचं करणार आहोत. पण एक एक आन्सर आपण या ठिकाणी लिहायचं आहे. 9 चौक 36 आहे गुणिले, बघा या दोन संख्यांचा भागाकार आपण केला आहे, गुणाकाराचं चिन्ह जशाच तसं घेतलंय. 8 वजा 20 कंस बंद अधिक 3 चौकटी कंस. आता पुढची एक स्टेज आहे, मी स्टेप बाय स्टेप करतोय. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला ह्या फास्ट कराव्या लागणार आहे, त्यासाठी प्रॅक्टिसची सुद्धा गरज पडणार आहे. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण प्रॅक्टिस फॉर क्वेश्चन्ससुद्धा त्या ठिकाणी टाकलेली आहेत. 15 मायनस, आता ब्रॅकेटमध्ये 4 इंटू 8 यांचा गुणाकार आता करायचा आहे. आपण या ठिकाणी काय केले पहा, या ठिकाणी आपण भागाकार केला आहे. सर्वांनी नीट लक्ष द्या, या ठिकाणी भागाकार केला आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. 8 चौक 32 वजा 20 पुन्हा कंस 3 चौकटी कंस. पुन्हा यामध्ये बघा 15 मायनस 32 मायनस 20, या ठिकाणी आन्सर येणार आहे आपलं 12. आता या ठिकाणी कंस हा आपला सुटलेला आहे, या ठिकाणी आपण वजाबाकी केलेली. तुम्ही म्हणता सर
तुम्ही बेरीज अगोदर सांगितली, कंचे भागू बेव बेरीज आणि नंतर शेवटी वजाबाकी. मित्रांनो, या ठिकाणी कंस सोडवणे हा फॅक्टर आपला सर्वप्रथम आपण लक्षात ठेवायचा आहे. आपला अद्यापही कंस या ठिकाणी सुटलेला नाही. हा थर्ड स्टेपमध्ये आपला कंस सुटलेला आहे. 32 - 20 केल्यावर 12 आलं आणि हे +3. आता बघा या ठिकाणी चौकट कंस या ठिकाणी आहे. आता हा चौकट कंसची बारी आहे. चौकट कंस आपल्याला ऑफ करायचा आहे. या ठिकाणी बघा आता जसं या ठिकाणी डावीकडून उजवीकडे आपण जाणार आहोत, बरं का, डावीकडून उजवीकडे आपण जसं जाणार आहोत तशा क्रिया आपल्याला करायच्या आहेत. म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना बेरीज आणि वजाबाकी जे काही आपलं येत राहील ते आपण त्या ठिकाणी करायचं आहे. हे मात्र त्या ठिकाणी विसरायचं नाही. 15 मधून 12 गेले, खाली राहिले 3 + 3. या ठिकाणी बघा आता हा चौकट कंस या ठिकाणी ऑफ झालाय मित्रांनो. 6 या ठिकाणी आन्सर या पदावलीचं आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं पदावली आपल्याला सोडवायची असते. आता यामध्ये सुद्धा दुसरे काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यामध्ये बघा आता 91 × 2 / 7 - 15 × 4 / 3 आणि त्याच्या छेदामध्ये 75 × 8 / 15 - 17 × 2 आहे. आता तुम्ही म्हणता की पदावलीमधून अशा अवघड गणिताकडे कसे काय गेलो आपण, ठीक आहे. तर या 2 पदावल्या आहेत, एक अंशामध्ये आहे, एक छेदामध्ये आहे. यापूर्वीचं जे उदाहरण आपण बघितलेलं होतं हे कंचे भागुबेवच्या नियमानुसारच सोडवलंय. हे सुद्धा कंचे भागुबेवच्या नियमानुसारच आपण सोडवणार आहोत. पण यामध्ये काय केलंय बघा, स्वरूप थोडंसं वेगळं दिलेलं आहे. पॅनिक व्हायचं काम नाहीये, गोंधळून जायचं काहीच गरज नाहीये. यामध्ये फक्त कंस दिलेला नाही आहे, बाकी सर्व त्या ठिकाणी आपला बोडमास किंवा कंचे भागुबेव जशास तसं चालणार आहे. अगोदर तुम्ही काय करायचं, अंशातली पदावली सोडवायची आणि नंतर छेदातली पदावली सोडवायची. मग अंश आणि छेद यांचा आपण भागाकार करूया, ते उत्तर आपल्याला मिळून जाईल नंतर. त्या ठिकाणी बघा आधी अंशामधली जी आहे ना ती अंशामधली आपण या ठिकाणी बघूया. 91 × 2 / 7 - 15 × 4 / 3. बऱ्याच जणांच्या पदावल्या चिन्ह चुकीची देण्यामुळं गडबडीमध्ये चुकतात, तर हे होऊ देऊ नका. थोडीशी प्रिकॉशन आपण ठेवणं आवश्यक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये मी या ठिकाणी सांगणार आहे. बघा आता तुम्ही म्हणता सर अगोदर भागाकार करायचा. या ठिकाणी आता 2ला कुठं 7ने भाग जाणार आहे का, 4ला कुठं 3ने भाग जाणार आहे का, नक्कीच बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. आता या ठिकाणी इथं लिहिताना थोडंसं वेगळं लिहायचं आहे. कसं ते बघा, खूप सोपं जाईल. 91 × 2/7 असं लिहा ना, बरोबर आहे की नाही. हे जे भागाकाराचं जे चिन्ह आहे त्याला आपण 2/7 असंही लिहू शकतो. वजा 15 × 4/3. बघा आता कसं सोपं वाटलं का नाही. बघा तर ह्या काही गोष्टी असतात बारकाव्या, ह्या आपण लक्षात घ्यायच्या असतात. आता बघा 91 × 2/7 वजा 15 × 4/3. आता यामध्ये तुम्ही स्वतः म्हणता की सर आता अगोदर गुणाकार करून घ्यायचा, बरोबर आहे. आपण काय केलंय, इथं भागाकाराचं चिन्ह आहे ते अंश छेदामध्ये घेतलंय. ओके, आता बघा या 7ने 91ला भाग देऊ शकतो का, कारण 91चा गुणाकार, इथं नियम लक्षात घ्या बरं का, अपूर्णांकासोबत कुठल्याही संख्येचा आपल्याला जर गुणाकार करायचा असेल तर तो कोणासोबत होत असतो, अंशासोबत होत असतो. बऱ्याच जणांना हे लक्षात येत नाही की काही जण छेदासोबत गुणाकार करतात. तर छेदाने भाग दिला जातो. छेदामध्ये जी संख्या असते ती नेहमी भागाकाराचं भाजकचं काम करत असते. 91 × 2/7, 7ने 91ला भाग जातो. बघा 7ची कसोटी लागू होते तिथे. 7 × 1 = 7, 9 मधून 7 गेले, खरं राहिले 2, 21, 7 × 3 = 21. आपला 13 या ठिकाणी 13 × 2 जशास तसं राहिले, 7ने भाग दिलाय, हे जशास तसं राहील. वजा 15 × 4/3. इथं सुद्धा तसंच 3ने भाग द्या, 3×5 = 15. काय आलं 5 × 4. नाही व्हिडिओ समजला तर परत एकदा रिपीट करून पाहू शकता. 13×2. आता या ठिकाणी गुणाकार करून घ्या. 13×2 = 26 वजा 5×4 = 20. किती आलं उत्तर 6. 6 हे उत्तर नाही आलेलं, हे फक्त आपल्या अंशाच्या पदावलीचं उत्तर आलेलं आहे. या ठिकाणी बघा हे 6 आहे. आता छेदस्थानची पदावली आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहे. ठीक आहे, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या, लक्षपूर्वक व्यवस्थित स्क्रीनशॉटही करून घ्या किंवा समजून घ्या. पुन्हा तुम्ही हे उदाहरण स्वतः करून बघा. ठीक आहे, व्हिडिओ चालू असतानाही व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर काढू शकता. आन्सर काढल्यावर सुद्धा व्हिडिओ त्या ठिकाणी आहे का नाही बरोबर ते टॅली करू शकता. 15 - 17 × 2. आता आपण या ठिकाणी छेदाची पदावली सोडवणार आहोत. ठीक आहे, पदावलीवरती आधारित अशी पद्धतीची गणितं आपल्याला येऊ शकतात, त्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीमध्ये कमी पडायचं नाही. 75 × 8/15 - 17 × 2. या ठिकाणीही 8 आणि 15चा अंश भागुबेवच्या नियमानुसार भागाकार होणार नाही.
मग 75 गुणिले 8 भागिले 15 वजा 17 गुणिले 2 या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही गुणाकार करू शकता. या ठिकाणी भागाकार करावा लागेल. 15 × 15 15 × 75 5 गुणिले 8 वजा 17 गुणिले 2 85 40 17 2 34 दोघांची वजाबाकी करा 6 उत्तर आलं. या ठिकाणी 6 अंशामध्ये 6 आहे, छेदामध्ये 6 आहे. निश्चित ऑब्व्हियसली उत्तर काय येणार आहे आपलं 6 अंश आणि 6 छेद यांचं उत्तर काय येणार मित्रांनो 1. ठीक आहे. तर या ठिकाणी 1 हे आन्सर आपलं आलेलं आहे पदावलीचं. ठीक आहे. सर्वांना या ठिकाणी प्रश्न कसा वाटला तो देखील कमेंटमध्ये मेन्शन करा, सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं उदाहरण जे आहे हे परीक्षेत आपल्याला विचारलं जाऊ शकतं. कंसाचं कंस कंसाचा कंस असंही त्या ठिकाणी येऊ शकतं. ठीक आहे. तर अजून एक या ठिकाणी उदाहरण आपण घेऊया आणि उदाहरणासाठी व्हॉट्सअप ग्रुप जो आपण बनवलेला आहे त्यावरती तुम्हाला मी ते प्रश्न टाकतो. ते प्रश्न आपण सोडवायची आहेत. ठीक आहे. सेकंड ठिकाणी आता थर्ड क्वेश्चन आहे 45 मायनस इन ब्रॅकेट 28 मायनस इन ब्रॅकेट 37 मायनस 15 मायनस एक्स. आता बघा गणिताचा प्रकार या ठिकाणी थोडक्यात बदललेला आहे. पदावलीचा आहे, स्टार या ठिकाणी दिलेलं आहे आणि पुढे 58 त्याचं उत्तर आहे. तुम्ही म्हणताना आता हे सर तुम्ही वेगवेगळेच कसे प्रश्न आणायला लागले. परीक्षेमध्ये पदावली सोडवायची कशी याची ट्रिक माहीत झाल्यावरती बऱ्याच काही गोष्टी अशा स्वरूपात विचारल्या जाऊ शकतात. मग आपण या ठिकाणी पॅनिक व्हायचं काहीच कारण नाही. खूप सोपे पहा. आता काय करायचं अशा गणितांमध्ये आता इथं पहिला कंस कोणता आहे 15 वजा स्टार. आता तुम्ही म्हणता 15 वजा स्टार 15 मधून स्टार कसं काय वजा करणार, बरोबर आहे की नाही. या ठिकाणी अजून एक गोष्ट आहे, या कंसाला सोडवायचं आहे आपल्याला मान्य. कंसामधली संख्या माहीत नाही, हे सोडवणार का आपण, नाही सोडवणार. का, कारण आपल्याला स्टार काय आहे हेच विचारलेलं आहे. मग स्टार काढण्यासाठी या ठिकाणी या कंसाच्या बाहेर कोणतं चिन्ह आहे त्या चिन्हाने या पूर्ण कंसाला गुणायचं. बघा काय येते 45 वजा 28 वजा जशाल तसं बाकीचं लिहा कंसात 37. आता या वजा चिन्हाने या कंसाला गुणायचं आहे आपल्याला, या वजा चिन्हाने. आता वजा चिन्ह म्हणजे काय, वजा 1 सुद्धा आपण लक्षात घेऊ शकतो. बघा वजा या चिन्हाने 15ला गुणलं तर वजा 1 गुणिले 15 15 वजाच राहणार. वजा आणि 15 अधिक आहे, इथं धन असतं. धन पूर्णांक संख्या आणि ऋण पूर्णांक संख्या बेसिक गुणधर्म. ऋण पूर्णांक संख्येने धन पूर्णांक संख्येला जर गुणलं तर उत्तर ऋण पूर्णांक संख्या येते. अगदी तशा स्वरूपात या वजाने 15ला गुणलं वजा 15 उत्तर आलं. या वजाने या वजाला गुणलं वजा गुणिले वजा ऋण पूर्णांक गुणिले ऋण पूर्णांक त्या ठिकाणी धन पूर्णांक उत्तर येत असतं. बघा ओके, मी नियम या ठिकाणी सांगितलेला आहे, रिव्हर्स घेऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता. पुढे 45 मायनस चौकट कंस 28. आता या ठिकाणी काय होणार, वजा कंस सोडवायचा आहे. कंस सोडवत असताना 37 वजा 15 किती उत्तर येणार 22 अधिक स्टार कंस बंद मोठा कंस बंद. आता हे इज इक्वल टू 58 लिहायचंच आहे आपल्याला, कारण उजवी बाजू आहे. आता बघा पुढे, कारण हे समानता आहे. समानता म्हणजेच एक प्रकारे या ठिकाणी आपण त्याला काय म्हणत असतो, समीकरण. ओके, मग 45 वजा, आता या ठिकाणी 45 वजा कंसामध्ये 28. आता या ठिकाणी पण सेम कंडिशन आली, बरोबर, सेम कंडिशन आली. सेम कंडिशन प्रमाणे या मायनसने सुद्धा या कंसाला आपल्याला काय करायचं आहे, गुणायचं आहे. तशीच कंडिशन वजा म्हणजे आता या ऋण पूर्णांक संख्येने इथं काय नसतो, याचा अर्थ काय असतो, इथे 1 असतो. वजा 1ने 22ला गुणलं वजा 22 आलं. वजा आणि या अधिकचा गुणाकार जर केला, ऋण पूर्णांक संख्येचा धन पूर्णांक संख्येसोबत गुणाकार जर केला तर त्या ठिकाणी ऋण पूर्णांक संख्येचं उत्तर आपल्याला मिळतं. म्हणजे वजा 1 गुणिले स्टार या ठिकाणी वजा स्टार. बघा छोटा कंस निघून गेला, मोठा कंस या ठिकाणी राहिला 58. ओके, आता बघा या ठिकाणी 45 मायनस, आता 28 मायनस 22 हे 6 मायनस स्टार. ओके, आणि हे 58. ओके, आता तुम्ही म्हणता की आता 6 मधून हे सेम कंडिशन या ठिकाणी झाले. बघा इथं फर्स्ट, इथं रिपीट आणि इथं थर्ड टाइम रिपिटेशन झाले. तुम्हाला लक्षात आलं असून थर्ड टाइम रिपिटेशन म्हणजे काय करायचं आता, तर या वजा 1ने पूर्ण ब्रॅकेटला गुणायचं. 45 वजा 1 वजा 6 अधिक स्टार इज इक्वल टू 58. आता बऱ्याच जणांना आन्सर सुद्धा काढता आला असेल. बघा 45 मधून 6 वजा करायचं. मी अगोदरच सांगितलं होतं की डावीकडून उजवीकडे जाताना बेरीज आणि वजाबाकीमध्ये भांडणं लावायचं काम करायचं नाही, जसं असेल तसं करायचं. आता इथं वजाबाकी अगोदर नंतर बेरीज आहे. 45 मधून 6 गेले, खाली राहिले 39 प्लस स्टार इज इक्वल टू 58. आता बघा यामध्ये एक बेसिक नियम असतो ट्रान्सफरन्सचा. म्हणजे काय, तर चिन्ह आपण
संख्या आपल्या बरोबर चिन्हाच्या डावीकडे उजवीकडे आपण घेऊन जाऊ शकतो, पण ते जात असताना त्यांची चिन्ह बदलत असतात. आता या ठिकाणी 39 ही धनपूर्णांक संख्या आहे. या धनपूर्णांक संख्येकडे हिला पाठवायचं आहे. या संख्येसोबत या संख्येची क्रिया करत असताना चिन्ह काय येतील बघा. स्टार ही धनपूर्णांक संख्या आहे तशीच राहणार. 58 आणि हे जे प्लसमधले 39 आहे हे -39 कडे जाते. बघा मायनस कसे झाले, बऱ्याच जणांना प्रश्न पडेल. मी आत्ताच सांगितलं की धनपूर्णांक संख्या वजा या चिन्हाच्या उजवीकडे जात असताना ट्रान्सफर केल्याच्या नंतर, बदली केल्याच्या नंतर धनचं ऋण होत असतं, ऋणाचं धन होत असतं. डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे. ठीक आहे. तर या ठिकाणी स्टारचं उत्तर काय येणार आहे बघा. 58 - 39 काय उत्तर येणार आहे? 19. काय आलं उत्तर? 19. बघा 58 मधून 39 वजा करा. या ठिकाणी स्टारचं उत्तर काय आलं आपल्याला? 19. तर बघा पदावलीच होती परंतु स्वरूप या ठिकाणी प्रश्नांचं असं दिलेलं होतं. त्यामुळे बरेच जण या ठिकाणी गोंधळतात. याचा सराव चांगल्या पद्धतीने करा. जाता जाता तुम्हाला एक क्वेश्चन या ठिकाणी मी देत आहे. स्क्रीनशॉट काढू शकता किंवा लिहून घेऊ शकता. त्यामध्ये बघा यामध्ये एक गणित तुमच्यासाठी जे आहे ते या ठिकाणी मला द्यायचं आहे आणि त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. त्याचा आन्सर तुम्ही केलं तर मला खूप आनंद होईल त्यामध्ये, कारण तुम्ही त्यामध्ये ताबडतोब उत्तर जर व्यवस्थित काढून पाठवलं तर नक्कीच मला खरंच चांगल्या पद्धतीने वाटेल की आपण या ठिकाणी जे सांगितलं आहे ते सर्वांनी केलं आहे बुवा म्हणून. ठीक आहे. तर बघा 20 डिवायडेड बाय मोठा कंस आहे 20 डिवायडेड बाय इन ब्रॅकेट 48 डिवायडेड बाय 6 प्लस 6 इंटू 42 डिवायडेड बाय 7 इंटू 8 डिवायडेड बाय 4 कंस बंद मोठा कंस बंद इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजे आता याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या. हा प्रश्न जो आहे हा तुमच्यासाठी आहे. ओके. जी आपली नेहमीची ट्रिक आपण ठेवतोय की तुमच्यासाठी शेवटी जो प्रश्न आपला असतो हा आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी असतो. ठीक आहे. तर टेट परीक्षा फर्स्ट पेपर असेल, सेकंड पेपर असेल, 179 मध्ये फक्त जॉईन करायचं आहे. तुम्हाला वरती 59 119 दिसेल, परंतु त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आणि PDF मात्र मिळणार नाही. त्यामुळे 179 मंथली पॅकेज घ्यायचं आहे आणि मस्तपैकी अभ्यासाला लागायचं आहे. अर्ली इन द मॉर्निंग आणि संध्याकाळच्या बॅचमधला किंवा संध्याकाळी डेली आपल्याला एक एक लेसन मिळत जाईल. आनंदाने हसत खेळत स्ट्रेसफुल अभ्यास करायचा आहे. जो कंटेंट त्या ठिकाणी दिलेला आहे तो सराव मात्र करायचा आहे. आणि काळजी करू नका, परीक्षेच्या रिलेटेड प्रश्नांनुसारच आपले प्रश्न किंवा आपलं डिस्कशन या ठिकाणी चालणार आहे. त्यामुळं कुठे काही 2-2 तास 3-3 तास एकदम आरे पडून काही काम करायची गरज नाही आहे. एकदम हसत खेळत आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि हो मेंबरशिप स्वीकारून मात्र आपल्या टीमला किंवा आपल्या एडिटिंग ग्रुपला या ठिकाणी सहकार्य करा. ठीक आहे. भेटू आपण आपल्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.